जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाने 16 एप्रिल 2026 रोजी एक जी-आर काढलेला आहे. त्यानुसार ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. किती निधी आलेला आहे, त्यासोबतच ऑक्टोबर 2025 मध्ये जे पूरस्थिती निर्माण झालेली होती, त्यासोबतच ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत ही स्थिती निर्माण झालेली होती राज्यातील काही जिल्ह्यामध्ये. आणि त्यासोबतच फेब्रुवारी 2026 ते मार्च 2026 मध्ये सुद्धा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेलं होतं काही भागात. तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, जे बाधित क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे-आरमध्ये सविस्तर पाहू शकता आपण. ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात सदृश्य स्थिती झालेली होती. असा पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला होता आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. आणि त्यासोबत जानेवारी 2026 ते मार्च 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुद्धा आलेला होता. तर अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ज्यांचे क्षेत्र बाधित झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ही रक्कम, ही निधी शेतकऱ्यांचे डायरेक्टली DBT द्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजेच ज्या बँकेला आधार नंबर लिंक आहे अशाच खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे अनुदान स्वरूप. तर याच्यामध्ये विवरणपत्र त्यांनी जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये जिल्हे बघा कुठले पात्र आहेत, किती शेतकरी पात्र आहेत, त्यांना किती क्षेत्र पात्र आहे हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघू शकता, सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे गोंदिया. नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 मध्ये अवकाळी पाऊस आलेलं होतं. त्याच्यामुळे 15 शेतकऱ्यांची संख्या बाधित झाल्याची इथं लिस्टमध्ये दिसत आहे. 3.89 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा असणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्येच इथं सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे आणि पुढे 1489 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. तर त्यानंतर पुणे विभागातील 2 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये सोलापूर आणि सातारा. त्याच्यामध्ये 4071 शेतकरी सोलापूर जिल्ह्यात फटका बसलेले आहेत अवकाळी पावसाचा. आणि त्यासोबतच सातारा जिल्ह्यात सुद्धा मार्च 2026 मध्ये अवकाळी पाऊस झालेला होता. तर 493 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे या अवकाळी पावसाचा. त्यासोबतच अमरावती विभागातील 2 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे, ते 7357 शेतकऱ्यांना. आणि यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊसही झालेला आहे फेब्रुवारीमध्ये, आणि ऑक्टोबरमध्ये जे पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली होती ते सुद्धा झालेली आहे. दोन्हीचाही फटका बसलेला आहे. त्यामुळे जवळपास 6712 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. आणि पूरसदृश्य निर्माण झालेली जे शेतकरी आहेत ते 520 शेतकरी आहेत, जे ऑक्टोबर महिन्यात पाऊस आलेला होता 2025 मध्ये. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अवकाळी सोबतच जे 2025 मध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा बाधित झालेले शेतकरी आहेत 37140. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा असे 3 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आलेला होता फेब्रुवारीमध्ये, त्याच्यामध्ये 80 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. लातूरमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे 5116 शेतकऱ्यांना. आणि बीड जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पाऊसच आलेला होता फेब्रुवारी 2026 मध्ये. 3319 शेतकरी बाधित झालेले आहेत. जवळपास असे सर्व शेतकरी मिळून, त्यांचे क्षेत्र मिळून राज्यात 49,511 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि एवढ्या बाधित झालेल्या क्षेत्रासाठी शासनाकडून जे निधी वितरित करण्यात येणार आहे ते असणार आहे 53,73,07,000. एवढी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे. लवकरच ही निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत. आणि महसूल अधिकाऱ्यांकडून तुम्हाला यादीसुद्धा मिळणार आहे लवकरात लवकर. ग्रामीण स्तरावरती जे शेतकरी पात्र आहेत, जे आत्ता मी उल्लेख केलेले जिल्हे आहेत, त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. धन्यवाद.